नमस्कार सर्वांना. निर्मय सक्सेस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपण बघत होतो अध्ययनावर परिणाम करणारे घटक. त्यापूर्वी आपला जो ॲप आहे तो सर्वांपर्यंत पोहोचवा आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आपलं यूट्यूब चॅनल आहे निर्मय सक्सेस अकॅडमीचं आणि सर्वांना कळवा की आम्ही छान प्रकारे कंटेंट आणि छान प्रकारे एक्सप्लेनेशन जे आहे ते आम्ही इथे देणार आहोत. सोबतच तुम्हाला फ्री टेस्ट सिरीज पण अवेलेबल करणार आहोत आणि कंटेंट पण आपल्याजवळ छान जबरदस्त कंटेंट अवेलेबल आहे. तर बघा, आपण अध्ययनावर परिणाम करणारे घटक पैकी दुसरा घटक आपण आज बघणार आहोत, ज्याचं नाव आहे परिसर. तर अध्ययन व व्यक्तिविकास यात जसे अनुवंशाला महत्व आहे, त्याचप्रमाणे त्या मुलाच्या भोवती असणाऱ्या परिसरालाही आहे. बाह्य परिस्थिती कौटुंबिक, सामाजिक तसेच धार्मिक असू शकते. एखादा मुलगा जो आहे ज्याची बाह्य परिस्थिती, कौटुंबिक आणि सामाजिक परिस्थिती जर चांगली असेल, चांगल्या वातावरणात तो असेल, तर तो चांगल्या प्रकारे अभ्यास करतो. तेच जर त्याचं कौटुंबिक जर स्वास्थ्य चांगलं नसेल, तर त्याचा त्याच्या अभ्यासावर सुद्धा परिणाम होतो. अध्ययनार्थाच्या दृष्टीने घर, शाळा आणि समाज हे घटक महत्वाचे असतात. तर जे लहान मुलं असतात, जे विद्यार्थी असतात, त्यांच्यासाठी त्यांचं घर सुद्धा महत्वाचं असते, शाळा आणि समाज. समाजातून ते विविध गोष्टी शिकतात आणि त्या प्रकारे ते वर्तणूक करतात. या तीन घटकात योग्य परिस्थिती व वातावरण आपण निर्माण करू शकतो. परिसराच्या वलयाचा परिणाम अध्ययनार्थाच्या अध्ययनावर होतो. तर अध्ययनार्थी म्हणजे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यावर त्यांच्या परिसराचा सुद्धा परिणाम होतो. व्यक्तिमत्व विकासासाठी परिसरातील सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक तसेच शैक्षणिक संस्कारांनी बालकाचा विकास साधता येतो. त्याचे व्यक्तिमत्व संपन्न बनवता येते. तर व्यक्तिमत्व विकासासाठी सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक हे संस्कार बालकाला द्यायला पाहिजे आणि त्याने आपण बालकाचा विकास जो आहे तो साधता येतो. परिसराचा अर्थच हा आहे की व्यक्तीला प्राप्त होणारे सभोवतालचे सामाजिक व सांस्कृतिक तसेच शैक्षणिक वातावरण. परिसर म्हणजे हेच आहे की बालकाला जे सभोवतालचे जे सामाजिक आणि सांस्कृतिक आणि शैक्षणिक जे वातावरण मिळत आहे त्यालाच आपण परिसर म्हणतो. परिसर ही संकल्पनाच खूप व्यापक आहे. त्यात जैविक परिसर, सांस्कृतिक व सामाजिक परिसर असे त्याचे भाग आहेत. चांगल्या परिसराच्या आधारे नराचा नारायण होऊ शकतो, वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो. चांगला जर परिसर मिळत असेल तर तो विद्यार्थी खूप प्रगती करू शकतो. याचा अर्थ असा. काही मानसशास्त्रज्ञ व विचारवंत परिसराची आंतरिक परिसर व बाह्य परिसर अशा दोन भागामध्ये विभागणी करतात. तर आपण बघूया परिसराचे दोन भाग. पहिला आहे आंतरिक परिसर आणि दुसरा आहे बाह्य परिसर. तर आंतरिक परिसर म्हणजे काय की पेशीचा अंतर्गत परिसर, आंतरपेशीय परिसर आणि ग्रंथीस्राव. मुलाच्या पेशीच्या अंतर्गत जो परिसर आहे, त्याच्या शरीराच्या आतमध्ये जो परिसर आहे तो आंतरपेशीय परिसर, कशा प्रकारे त्याच्या पेशी काम करत आहेत, आणि ग्रंथीस्राव, कशा प्रकारे त्याच्या ग्रंथीस्राव होतात, ते झाला त्याचा आंतरिक परिसर. त्यानंतर बाह्य परिसर म्हणजे काय तर जन्मपूर्वीचा जो परिसर आहे तो म्हणजे त्याच्या आईवरती काय परिणाम झालेला आहे तो गर्भात असताना तो परिसर, आणि जन्मानंतरचा परिसर म्हणजे जन्म झाल्यानंतर त्याच्या सभोवताली कसा परिसर आहे, कसं वातावरण आहे, तो म्हणजे जन्मानंतरचा परिसर. तर बघूया परिसराचे शैक्षणिक महत्व काय आहे. अनुवंशाबरोबरच अध्ययनार्थाच्या भोवतालच्या परिसराची अद्ययावत माहिती शिक्षकास असणे अत्यंत गरजेचे आहे. अध्ययनार्थी कोणत्या परिसरात राहतो, तेथे असलेल्या वाड्या, वस्त्या, आसपासचे वातावरण शिक्षकाला ज्ञात असले पाहिजे. त्या परिसरात असलेल्या सामाजिक संस्था, मित्र परिवार याचा अध्ययनार्थाच्या व्यक्तिमत्वावर खोल परिणाम होत असतो. त्याच्या भोवती योग्य असे वातावरण निर्माण करून अध्ययनार्थ्याची जडणघडण शिक्षक करू शकतो. चांगले मित्र, चांगले शेजारी, आदर्श गुरु, निस्वार्थी व सेवाभावी मंडळी, ध्येयनिष्ठ व कर्तव्यदक्ष व्यक्ती असा चांगला परिसर अध्ययनार्थ्यांना घडविणारा आहे. तर
याच्यावरती आलेले परीक्षेत आलेले आपण प्रश्न बघूया. खालील दिलेल्या अनुवंशाचा नियम कोणता नाही? तर हा अनुवंशाचा प्रश्न आहे जो आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितला होता. साधर्म्याचा नियम, परागतीचा नियम, वैविध्याचा नियम, परिणामाचा नियम. तर परिणामाचा नियम जो आहे तो नाही आहे. त्यानंतर व्यक्तिविकासात अनुवंशाचा अभ्यास महत्वाचा असतो. याला खालीलपैकी कोणते विधान समर्थन देत नाही? बालकाचे व्यक्तिमत्व त्याचे पालक तसेच शिक्षक पूर्णपणे विकसित करू शकतात. अनुवंशाने प्राप्त होणाऱ्या गोष्टींचा व्यक्तिमत्व विकासात वाटा असतो. त्यानंतर जन्मजात स्वभाव हा व्यक्तिमत्व विकासातील महत्वाचा घटक असतो. हे बरोबर आहे. अनुवंशाने प्राप्त होणाऱ्या गोष्टीचा व्यक्तिमत्व विकासात वाटा असतो. त्यानंतर अनुवंश हा व्यक्ती विकासातील शारीरिक गुणवैशिष्ट्ये व बुद्धिमत्ता ठरवतो. हे तिन्ही वाक्य जे आहे ते बरोबर आहे. पण हे जे वाक्य आहे, बालकाचे व्यक्तिमत्व त्याचे पालक तसेच शिक्षक पूर्णपणे विकसित करू शकतात, हे वाक्य बरोबर नाही आहे. कारण की काही जो आहे भाग तो अनुवंशावर पण डिपेंड असतो आणि काही जो आहे तो परिसरावर पण त्याच्या व्यक्तिमत्वाचं जडणघडण जे आहे ते डिपेंड करते. तर धन्यवाद सर्वांना. आपले बॅचेस अवेलेबल आहे. आपले ॲप डाउनलोड करून घ्या आणि लाईक करा, सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.